ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतचा राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही. आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोकांची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली, त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय, अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला वाटतं. हाच प्रश्न लागू नये. अशी जर घटना आपल्या सातारा जिल्हा परिषद घडत असेल तर आपण सरकारमध्ये का राहावं, असल्या भाजपच्या लोकांबरोबर का राहावं, हा प्रश्न सामान्य जनतेला. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.